तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे। तर आज पहाटेचाच व्लॉग स्टार्ट केला आहे। बमही पेटवून झालेला आहे। तर 4:45च्या दरम्यान मी उठलेले होते। अर्थात थंबनेलवरून तर तुम्ही ओळखलाच असाल की आज काय आहे। तर हवेत आज खूप गारवा आहे, खूप थंड वारं सुटलेलं आहे। तर मंडळी व्हेरी गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ माझ्या आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत। तर 6:30 वाजलेले आहेत। तर आहो गेलेले आहेत आंघोळीला आणि मी तोपर्यंत आरतीची ताटाची तयारी करते खाली। आता मी सिद्धेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे आणि त्यानंतर दत्त मंदिरामध्येही जाणार आहे। जो आपण संकल्प केलेला आहे तो यशस्वी व्हावा यासाठी दत्त मंदिरामध्ये नारळ, पान, सुपारी असं ठेवणार आहे आणि देवदर्शन घेऊन येणार आहे। तर चला मग तुम्ही माझ्यासोबत, तुम्हालाही देवदर्शन घडवून आणते आज मी। तर या आरतीच्या ताटामध्ये मी नारळ, पान, सुपारी, थोडंसं तांदूळ, अष्टगंध, अगरबत्ती, फुले, साखर, हळदी कुंकू असं सर्व साहित्य घेतलेलं आहे। आणि आहो आता गरम पाणी पित आहेत, तोपर्यंत मी अंगणामध्ये थोडंसं पाणी मारते, म्हणजे आल्यानंतर मला पटकन रांगोळी काढता येईल। तर चला आम्ही चाललेलो आहोत। खाली काय बरं लाव। मी आहे तो कुठे जातोय तो थांबा की आलोच। तन मन धन हे शरण आलो, अर्जुनी चिंता पायी दीन राहो, अमार्था पद तर बघा आलेल्या राजवीर कसा रडायला चालू केला। मी पण येणार होतो। त्याचा पृथ्वी भैया त्याला मांडीवर घेऊन बसलेला आणि त्याला नेलं नाही ना, आम्ही झोपलेला होतो म्हणून रडतोय। तर तू शंभोकर पप्पा घेऊन येते तुला देवळातून, हा नेऊन आणते। हा ओके 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 गुड बॉय गुड बॉय। तर सकाळ सकाळी इथं चिमण्यांना तांदूळ टाकलं जातं। मी आत्या ताई तिघीपैकी कोणीही लक्षात येईल तसं तांदूळ टाकतात आणि खूप चिमण्या येतात इथं। तर आता मी रांगोळी काढून घेते, आज खूप सारं काम आहे। मंडळी आत्ताच आम्ही दत्त मंदिरात जाऊन आलो आणि तर आता देवपूजा करणार आहे, कारण आत्या गेलेल्या आहेत पंढरपूरची वारी करण्यासाठी पायी पायी। ॲक्च्युली गाडी आहे सोबत, थोडंसं चालणार आणि मग
त्यांची कॅपॅसिटी संपल्यानंतर त्या गाडीत जाऊन बसणार. तर अशी त्यांची वारी चाललेली आहे. तर आणि तर आत्या नेहमी असलं की देवपूजा करतात, आत्यांकडेच असते. तर आज आत्या नाही आहेत, तर मी देवपूजा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर अशा पद्धतीने माझी देवपूजा करून झालेली आहे. आता एक काम राहिलेलं आहे, ते म्हणजे घर जरा स्वच्छता करणं आणि लादी वगैरे पुसून घेणं. हे काम सुरुवातीलाच मला करायचं होतं, पण राजवीरमुळं थोडंसं मागे पुढे होतं काम कधी कधी. तर लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मी उंबरठ्याचं पूजन केलं. उंबरठ्याचं पूजन करणं खूप गरजेचं आहे. कुठलीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही, यासाठी चौकटीचं पूजन करणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये मी हळद, गोमूत्र आणि अष्टगंध असं घेतलेलं आहे आणि हे सर्व मी आत्ता चौकटीला लावते. नमस्कार करा. झाला नमस्कार. तर अशा पद्धतीनं घर स्वच्छ झालेलं आहे आणि चौकटीचं पूजन देखील केलं. आता राहिलेलं आहे ते धुणं भांडी आणि त्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स भेटेल. 4 नंतर मग माझी पूजेची तयारी चालू होईल. तर भेटूया आपण 4 वाजता. तर अथर्व आलेला आहे माझ्या मदतीसाठी आणि 5:30 वाजले. राजवीरला भाऊजी घेऊन गेले ट्रॅक्टरवरून, मग मी आणि अथर्व आलेलो आहोत. तर बेलाची पानं खूप उंचावरती आहेत, पण मला काही टेन्शन नाही. माझी शिडी सोबत आलेली आहे. अथर्वची हाईटच बघून अथर्व ही की काढी आहे. नको नको, मी बंद करते कॅमेरा. या तर मी येताना थोडेसे तांदूळ आणलेले आहेत तिथं आणि मगच बेलाची पानं आपण घ्यायची. आता मदत करायची कोण, बेलाच पण माहीत असते सगळ्यांना. ये तर मंडळी, आत्ताच अथर्व आणि मी बेलाची पानं आणली. ॲक्च्युली तिथं जिथं आणायला गेलं तिथं खूप कमी होती पानं, म्हणून आम्ही आणि परत दुसरीकडे गेलो. फुलं, दुर्वा, तुळशीची पानं असं सर्व काही घेतलेलं आहे. आणि आता मी पूजेची तयारी लागलेली आहे. चौरंग वगैरे मांडलेला आहे. आता मी काय करते की सगळी पूजा मांडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आणखीन काही कोणाला नवीन नॉलेज असेल, काही माहीत असेल तर प्लीज मला सांगा. आणि माझ्यातून काही चुकत देखील असेल तर तेही सांगा. अशा माझ्या मैत्रिणी आहेत. खरं तर मला येतो कधी कधी फोन, काही सूचना असेल, काही चुकलं असेल, म्हणजे मी चुकीच्या पद्धतीने करत असेल तर ते सांगण्यासाठी अक्षरशः फोनही करणाऱ्या माझ्या अगदी जिवलग मैत्रिणी आहेत. तर असंच सोबत राहा. तर चला, आता जास्त बडबड न करता मी कामाला लागते, कारण खूप वेळ झाला आहे. अजून मला स्वयंपाकही बनवायचा आहे. तर चला. तर मंडळी, अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतलेली आहे. आधी सुरुवातीला चौरंग, त्यानंतर तांदूळ, त्यानंतर तांब्या आणि वरती पात्र ठेवून त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. एकीकडे पंचामृत, एकीकडे शिरा आणि आरतीचं ताट असं रेडी केलेले आहे. आणि काहीशी बेलाची पानं जी लागतील ती इथं ठेवलेली आहेत. तर आता मी पूजा वाचायला सुरुवात करते. तर पूजा वाचता वाचता राजवीर मध्येच माझ्या मांडीवरती येऊन बसला. काही हरकत नाही, फक्त तुमचं मन चित्त
त्या पूजेशी निगडीत असणं खूप गरजेचं असतं. ओम प्रसादाय नमः, ओम तीर्थकराय नमः, अद्भुताय नमः, ओम लोकपावनाय नमः, ओम निर्विकाराय नमः, ओम शुभप्रदाय नमः, ओम भूतनाथाय. तर माझी पूजा वाचून झालेली आहे. पहिला गुरुवार संकल्प केल्यामुळे खूप वेळ लागतो पूजेला. आणि तर आता माझी पूजा वाचून झालेली आहे, आरती करून झालेली आहे. त्यानंतर मी सर्वांना प्रसाद वाटला. तर आज खूप छान आणि मनाला समाधान भेटलं, कारण खूप दिवसापासून पूजा करणार म्हणत होते आणि आज योग आला. तर चला मग भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा. टेक केअर, बाय.